जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 10वा आणि ओवी क्रमांक 103. इथपर्यंत आपला अभ्यास आला होता. मागच्या वेळेला 97व्या ओवीपासून ते 103 असं साधारण 7 ओव्यांचा आपण अभ्यास केला. 7च ओव्या झाल्या कारण आपण गीता दीपस्तंभमधला सविस्तर विवेचन बघितलं आणि हा जो पुढचा 7वा श्लोक आहे त्याचाही विचार केला. आणि आज त्या 7व्या श्लोकावरच्या ओव्या आपल्याला बघायच्या. तत्पूर्वी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उजळणी. तशी फारशा उजळणीची गरज नसावी, कारण आत्ता शुक्रवार नंतर आज आपण बुधवारीच ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला पुन्हा एकत्र आलो आहे. त्यामुळे धूळ बसली असेल पण फार बसली नसावी अशी एक माफक अपेक्षा. पुन्हा एकदा आपला विषय सुरू होता. भगवंत लोकमहेश्वरम. मी लोकमहेश्वरम आहे असं साधारण 3ऱ्या श्लोकात जे सांगितलं ते मी लोकमहेश्वर कसा आहे हे सांगणं सुरू आहे. जर लक्षात असेल तर आपण या अध्यायाच्या सुरुवातीला प्रारंभी आणि आधी पण एकदा बोललो होतो की भगवद्गीता सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, हा जसं आपण आत्ता त्या भगवद्गीता ध्यानममध्ये म्हटलं त्याप्रमाणे सर्व उपनिषदांचं सार असलेली ही भगवद्गीता आणि उपनिषदांचं सार ज्या एका वाक्यामध्ये येतं त्याला महावाक्य असं म्हणतात. ते एक महावाक्य तत् त्वमसि. आणि भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय हे त्वम पदाचे आहेत, उरलेले 6 तत्पदाचे आहेत आणि शेवटचे 6 असि पदाचे आहेत, असा विचार आपण मागच्याला केला होता. त्याचं स्मरण मला आत्ता का झालं तर आपण लोकमहेश्वरम या शब्दाबद्दल बोलतो आहोत आणि आपण कितव्या अध्यायात आहोत? 10व्या अध्यायात. म्हणजे कोणत्या पदाचं विवरण सुरू आहे? तत्पदाचं सुरू आहे. मग हे जे तत्पद आहे ते ईश्वर रूप म्हणा, ब्रह्मरूप म्हणा, वाच्यार्थाने ईश्वर असा अर्थ, लक्ष्यार्थाने ब्रह्म असा अर्थ, आणि म्हणून लोकमहेश्वरम या जगताच्या संदर्भाने बोलणं सुरू आहे. उपाधीसह ब्रह्म तत्व, उपाधीसह परब्रह्म तत्व, सोपाधिक ब्रह्म, या दृष्टीने मांडणी सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. आणि म्हणून मी लोकमहेश्वरम कसा आहे हे सांगताना 6व्या क्रमांकाचा श्लोक आपण बघितला की ते सप्तर्षी आणि 4 मनु यांना प्रथम मी निर्माण केलं. संकल्प जातः, ती काय आहे? ती माझी मानस प्रजा आहे. केवळ संकल्पातून ते निर्माण मी त्यांना केलं. पण ते कसे आहेत? तर ते मदभावा आहेत. माझ्या ठिकाणी अत्यंत श्रद्धावंत असलेले, माझं स्वरूप तत्वतः जाणणारे, म्हणून माझं सगळं सामर्थ्य मी त्यांना प्रदान केलेलं. कोणतं सामर्थ्य? या विश्वाच्या सगळ्या उत्पत्तीचं. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ही सगळी सृष्टी प्रसवली आहे.
ऐसे हे अकरा माझ्या मनी झाले धनुर्धरा, सृष्टीची या व्यापारा लागून या. सृष्टीचा सर्व व्यापार त्यांनी मांडला या सप्तऋषींनी आणि मनूंनी. वेगवेगळ्या कालामध्ये वेगवेगळे मनू, हा सगळा विचार आपण केला. आणि मग पुढे त्यांना जे काम दिलं त्याची व्यवस्था लावण्यासाठी लोकपाळ निर्माण केलेत. इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर, ईशान, लोकपाळ. मग त्या लोकपाळांनी आपापलं कार्य पुढे वाढवण्यासाठी, सांभाळण्यासाठी काही देवता निर्माण केल्या. हे सगळे विचार आपण केले. हा झाला तपशील. आणि माऊलींचं एक सुंदर दृष्टांतही आपण मागच्याला बघितला होता, की जसं एक बीज असतं आणि त्या बीजापासून एक प्रचंड वटवृक्ष निर्माण होतो, त्याप्रमाणे मग त्या वृक्षाचे अनेक भाग असतात. अनेक भाग असतात. त्याचं ते जाड मोठं खोड असेल, मोठ्या फांद्या असतील, त्याला असलेल्या छोट्या फांद्या असतील, त्याला लागलेली पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, इत्यादी इत्यादी. हे जसं असावं, हा जो विस्तार असावा, येणारच आहे 15व्या अध्यायात. ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. त्याच पद्धतीचं वर्णन. हा संसार वृक्ष हा त्यापासून निर्माण झाला. त्यामुळे ऐसिन ही विश्व तेथे मीची विस्तारिलो से निरुते परी भावाचेनी हाते माने जया. महत्वाचा विषय. 103 क्रमांकाची ओळी बघितली होती आपण मागच्या वेळेला, की हा सर्व श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा, म्हणून तर श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून भगवंतांनी 18व्या अध्यायात काय म्हटलं? इदम तुते ना तपस्काय ना भक्ताय. जो तपस्वी नाही, जो भक्त नाही, ज्याची श्रद्धा नाही, त्याला हे ज्ञान सांगूच नये. काय उपयोग आहे तुम्ही मला सांगा? सांगूनही उपयोग काय? कारण भगवंत काही पंचज्ञानेंद्रियांचा विषय नाही. आणि अश्रद्ध जे लोक असतात ते फक्त पंचज्ञानेंद्रियात्मकच जग मानतात. मागच्याला मी गमतीने बोललो होतो, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, भली ते स्वतःला अश्रद्ध समजत असले. तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. म्हणून मौलींनी स्मरण करून दिलं की विश्व मी निर्माण केलं, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. बरं, श्रद्धा तरी का ठेवावी? कारण श्रद्धेशिवाय त्याची प्राप्ती नाही आहे म्हणून. केवळ श्रद्धेने भागत नाही, बरोबर आहे, पण श्रद्धेशिवाय भागत नाही हेही खरं आहे. मग त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर श्रद्धा हवीच. आणि वस्तू जितकी जास्त सूक्ष्म तितकी जास्त श्रद्धेची गरज असते. इथे तर सूक्ष्मतेची परमावधी आहे, परमेश्वर परब्रह्म. असो. आणि त्याच्यानंतर आपण 7व्या श्लोकाचा विचार केला होता, की एताम विभूतिम योगम च मम यो वेत्ती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. की हा जो पुरुष आहे तो आपले जे या बुद्धीपासून किंवा आपल्या अंतःकरणातले जे भाव, 20 भावांचा आपण विचार केला होता स्मरणात असेल तर, त्या 20 भावांपासून तर अगदी या मनूंपर्यंत, या सप्त महर्षींपर्यंत या सर्व माझ्या विभूती आहे असं मला जो जाणतो, या माझ्या ऐश्वर्य योगाला जो जाणतो, यथावत यथावत स्वरूपाने जाणतो, तत्वतः जाणतो, प्रत्यक्ष जाणतो, तो काय होतो? स्थिर अशा ज्ञानलक्षणा भक्तीने युक्त होतो. आता या श्लोकामध्ये 2 वेळेला योग शब्द येऊन गेलेला आहे. पहिला जो एताम विभूतीम योगमच्या, त्याचा आपण मागच्या विचार केला सगळा, की भगवंताचं ऐश्वर्य योग, त्याचं अप्रतिहत सामर्थ्य, तो आहे भगवंताचा महिमा म्हणा, भगवंताची
विभूतीच, विभूती योगच सुरू आहे आपल्या त्याला. भगवंताची विभूती म्हणा, महात्म्य म्हणा, त्याचं वैभव म्हणा, त्याचं ऐश्वर म्हणा, हे जे त्याचं सामर्थ्य आहे, तोच तो ऐश्वर योग. या त्याच्या सामर्थ्यासह जो जाणतो आणि हे जे दुसरं जाणणं आहे, ते कसं आहे, तर ते अविकंपेन योगेन. श्लोकातले शब्द आहेत. अविकंपेन सह अविकंपेन योगेन. म्हणजे सम्यक दर्शन स्थैर्य लक्षणेन, स्थिर ज्ञानाचा जो निश्चल योग आहे, स्थिर ज्ञान, भगवंताचं परब्रह्माचं तत्वतः जे स्वरूप आहे, त्याचा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असा अनुभव घेतलेला जो ज्ञानी, त्याला म्हणतात सम्यक दर्शन स्थैर्य लक्षणेनं. तो युक्त होतो, कारण त्यांनी हे भगवंताचं काय असतं, स्वरूप जाणलेलं आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. सुदुर्लभा शिकलोय आपण, हा श्लोक होऊन गेलेला आहे आपला. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो. प्रतिती रस, अशी प्रतिती प्रत्यक्ष त्यांनी घेतलेली असते. समस्त ही श्री वासुदेव, हाच विषय सुरू आहे आपला. हाच मुख्य विषय सुरू आहे आपला. ते मनू आणि ते महर्षी आणि ते लोकपाळ, हा तपशील विसरला तरी चालेल, पण तोच प्रसवला आहे, तोच हे संपूर्ण विश्व झालेला आहे, तोच नटला आहे या विश्वरूपाने. विराट पुरुष सूक्तातलं वर्णन आहे. विराट देह म्हटलेला आहे या विश्वाला त्याचा. असा जो जाणतो, हे जे स्वरूप आहे त्याचं भगवंताचं, तो जाणतो, तो ज्ञानलक्षण भक्तीने युक्त होतो. यात संशय नाही. नात्र संशय हा न अत्र संशय, याच्याबद्दल अजिबात शंका घेऊ नकोस अर्जुना. असा हा आपला विषय सुरू आहे. आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून ओव्यांकडे वळूया. माऊलींचं भाष्य बघितलं की अजून स्पष्ट होतो विषय. 7 क्रमांकाचा हा श्लोक पुन्हा एकदा, भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायातला. त्याच्यावरची पहिली ओवी म्हणजे 104 क्रमांकाची ओवी. माऊली म्हणते की या लागी सुभद्रापती, हे भाव या माझी विभूती, आणि याची या व्याप्ती व्यापिले जग. याकरिता अर्जुना, हे 11 भाव म्हणजेच माझ्या विभूती आहेत, आणि या विभूतींच्या व्यापकपणाने हे विश्व व्यापले आहेत. आता 11 हिशोब झाला मगाशी, 7 आणि 4 सप्तर्षी आणि 4 मनू. मी जसं म्हणालो, तपशील जो आहे, तपशील महत्वाचा नाही आहे. मग काय महत्वाचं आहे? त्या सर्व भगवंताच्याच विभूती आहे. आणि गंमत म्हणजे तपशील कसा महत्वाचा नाही, हे माऊलींची पुढच्या ओवीतच लक्षात येत आहे. माऊलींनी सुद्धा तेच म्हणलं 105 क्रमांकाच्या ओवीमध्ये, म्हणजे पुढच्या, की म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी, मी वाचुनी दुसरी गोठी नाही. म्हणून या रीतीने ब्रह्मदेव आदी करून मुंगीपर्यंत जेवढे प्राणी आहेत, त्या सर्वात माझ्या वाचून दुसरी गोष्ट नाही. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत. आता मुंगी का, तर सगळ्यात डोळ्याने दिसणारा सूक्ष्म प्राणी म्हणून. त्याच्याहून सूक्ष्म धरायचे असेल तर तुम्ही धरा, अमिबापर्यंत म्हणा, सिंगल सेल, काय हरकत नाही. मुद्दा काय सुरू आहे? या सर्व भगवंताच्या विभूती आहेत. आपण सर्वजण भगवंताच्याच विभूती आहोत, पण तिकडे आपलं लक्ष नसतं.
दुसऱ्याशी व्यवहार करत असताना माझं लक्ष तिकडे नसतं, याचं कारण मी स्वतःच भगवंताची विभूती आहे, हेच अजून मी अनुभवलेलं नाही. मग माझ्यातलाच भगवंत मला समजला नाही, तर दुसऱ्यातला कसा समजेल? त्याची सुरुवात त्या मूर्तीपासून होते, बरोबर आहे. कारण तिथे आम्हाला देवत्व पाहणं, भगवंताचं अस्तित्व मानणं सोपं जातं तुलनेनी. पण गाडी कुठपर्यंत जाणार आहे, ते एक अप्रतिम आणि प्रसिद्ध ओवी ज्ञानेश्वरीतली येणारच आहे आपल्या आजच्या अभ्यासात. तिथपर्यंत गाडी जायची. मुद्दा विषय हा सुरू आहे की ब्रह्मदेव असो का अगदी क्षुल्लक अशी ती मुंगी असो, ह्या सर्व माझ्या वाचून दुसरी गोष्ट नाही, माझ्याच त्या विभूती आहे. मग त्याच्यात आपण बसतो का नाही बसत? बसतो. एक थोडासा अडचणीचा प्रश्न विचारतो, माझा शत्रू बसतो का नाही त्याच्यात? काय आपला धर्म शिकवतो पहा, आपलं वेदांत तत्वज्ञान, भगवद्गीता काय शिकवते आपल्याला, आपण कल्पनाच नाही करू शकत. अरे हो, माझा शत्रू सुद्धा भगवंताचीच विभूती आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो, मग कौरव नव्हते भगवंताची विभूती? होते ना? पण संपवलं ना त्यांना? संपवलं. मागच्याच वेळेला मी बोललो, गाढवपणा करायचा नाहीये परमार्थाच्या नावाखाली. मग कौरवांना का संपवलं? कारण त्यांना संपवावं लागलं. कारण संपवण्यासारखंच कर्म ते करत होते. मग हा दोष कशाचा आहे? हा त्या विभूतीचा दोष? हा दोष त्या उपाधीचा दोष आहे. उपाधीमुळे भगवंताची एक विभूती दुर्योधन होते आहे आणि उपाधीचमुळे भगवंताची एक विभूती अर्जुन होते आहे. समजताय? आणि व्यवहार हा उपाधीशी करावा लागतो. म्हणून व्यवहारामध्ये मूर्खपणा, बावळटपणा परमार्थाच्या नावाने अपेक्षित नाही. हे कदाचित पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून मी सांगत असतो. पण तो जाणीवपूर्वक, कारण ह्या चुका किंवा असे गोंधळ आपल्या मनामध्ये राहू नये. परमार्थ आणि प्रपंच अगदी सुसंगत आहेत एकमेकाला. आणि म्हणूनच मी मागच्या वेळेला बोललो होतो, निर्वैरच सर्वभूतेषु तरी सुद्धा तस्मात् युज्यस्व. सर्व भगवंताच्याच विभूती आहे, कारण दुसरं आहे काय? दुसरं आहे काय? हाच तर प्रश्न आहे. ऐसे जाणे जो साचे, तया चेरे जाहले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे. 106 क्रमांकाची ओवी. असे जो सत्यत्वाने जाणतो, आत्ता मी जे सर्व बोललो ते सत्यत्वाने जाणतो. आणि सत्यत्वाने याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष अनुभवाने जाणतो. सत्यत्वाने म्हणजे काय? प्रत्यक्ष त्यांनी असा अनुभवच घेतलेला आहे. म्हणून मी मगाशी ती एक सुंदर ओवी, त्याचं स्मरण झालं काय? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. प्रत्यक्ष प्रतिती त्यांनी घेतलेली आहे. हा त्याच्या अनुभवाचा विषय आहे. हा नुसता बोलण्याचा विषय नाही. म्हणून इथे म्हटलंय, असं जो सत्यत्वाने जाणतो, माऊलींनी म्हटलंय ऐसे जाणे जो साचे. काय होतं? त्याला ज्ञानाची जागृती झाली. तया चेयरे जाहले ज्ञानाचे. चेयरे म्हणजे जागृती. आणि म्हणून उत्तमाधमभेदाचे स्वप्न न देखे. आणि म्हणूनच तो ब्रह्मदेव उत्तम, मनुष्य मध्यम आणि मुंगी अधम अशा प्रकारच्या भेदाचे दुःस्वप्न तो पाहत नाही. फार तर फार आपण तो काय म्हणतो, हा ही मोठी लाट आहे, ही छोटी लाट आहे आणि हा तरंग आहे, एवढंच म्हणतो तो. पण हे बोलतानाच काय अभिप्रेत आहे? मोठी लाट असो, छोटी लाट असो, तरंग असो, त्याच्यात काही आहे पाण्याव्यतिरिक्त? काही नाही. आणि म्हणून तो पाणी बघतो आणि आपण अखंड लाट की तरंग याच्यामध्ये अडकलेलो आहोत.
ती छोटी का मोठी आहे. याच पद्धतीचा पुढे दृष्टांत पण येणार आहे. पण उत्तम अधम हा जो भेद आहे, त्या भेदाचं दुःस्वप्न तो पाहत नाही. आता पुन्हा एकदा मी मगाशी जसं म्हणालो, की याचं व्यवहार्य हे तत्त्वज्ञान करताना व्यवहारामध्ये भेद तर दिसणारच आहे. व्यवहारात कौरव आणि पांडव हा भेद असणार आहे की नाही? आहे. त्याच्याशिवाय तस्माद युज्यस्व सुरू आहे का? नाही. मग भेद नाही असं कसं म्हणतात? तर भेदाचं ते सत्यत्व नाही. हा भेद सत्य नाही आणि म्हणून तर तिथे द्वेष नाही, मत्सर नाही, वैरभाव नाही, म्हणून निर्वैर सर्वभूतेषु. अखंड माझं पालुपद तेच सुरू आहे. निर्वैर. पण ते कर्तव्य आहे, ते धर्मयुद्ध आहे, ते लादल्या गेलेलं आहे, ते टाळण्याचे सगळे प्रयत्न झालेले आहेत. सगळं करून झालं आहे. मला महाभारत सांगायचं नाही आहे या निमित्ताने, पण ह्या निमित्ताने मला हे भगवद्गीतेचं आणि आपल्या वेदांताचं तत्त्वज्ञान व्यवहार्य कसं करावं, जे भगवंतांनी शिकवलं अर्जुनाला, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून बोलतोय. त्यामुळे भेद बघत नाही म्हणजे नेमकं काय, हे समजलं पाहिजे. आपली जी इंद्रिय आहेत ती भेद बघण्यासाठीच बनवलेली आहेत. परांची खाणी व्यतृणच स्वयंभू. त्या ब्रह्मदेवाने ती बनवलीच आहे, हिंसक केली असं म्हटलं आहे या श्रुतीमध्ये, कठोपनिषदाच्या. परांची खाणी. डोळे उघडले, भेद दिसणार आहे की नाही तुम्ही मला सांगा? दिसणारच आहे, कारण डोळे बनवलेच त्याच्यासाठी आहे. पण त्या डोळ्यांच्या मागे जी बुद्धी मला भगवंतांनी दिली आहे मनुष्यदेह देऊन, ती याच्यासाठी दिली आहे की हे भेद सत्य नाही, जसे दिसतात तसे सत्य नाही हे समजून घेण्यासाठी. शुद्ध मराठीत, इट इज अ परसेप्शन नॉट अ रियालिटी. वन ऑफ माय सेन्सेस कॉल्ड आईज आर क्रिएटिंग दॅट परसेप्शन. हे तर आज न्यूरोसायन्सच्या भाषेत सुद्धा सांगता येतं, बऱ्याच वेळा सांगतो सुद्धा मी. आज न्यूरोसायन्सची प्रगती इथपर्यंत नक्कीच आलेली आहे की दिसतंय तसं नाही आहे. व्हॉट यू आर अँड यू मीन्स यू अँड आय, ऑल ऑफ अस आर सीइंग इज अन इंटरप्रिटेशन ऑफ द ब्रेन, ह्युमन ब्रेन. So it is our perception. Simply because it matches, it's common for all of us, we call it a reality. मुद्दा, इंद्रियांना भेद दिसणार आहे, पण तो भेद जसा दिसतो तसा सत्य नाही, हा आपला विषय सुरू आहे. आणि असं जो सत्यत्वाने जाणतो, प्रत्यक्ष अनुभवाने जाणतो, त्याला ज्ञानाची जागृती झाली असं माऊली म्हणते. पुढे 107 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी माझी या विभूती आणि अधिष्ठिलीय व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मानी. म्हणजे मी आणि माझ्या विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्वच ऐक्य ज्ञानाने जो एकच समजतो. मी माझी या विभूती म्हणजे मी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर, भगवंत, परब्रह्म, परतत्व आणि त्याच्या विभूतींनी व्यापलेले सर्व प्राणी, ज्याच्यात मी स्वतः सुद्धा येतो. हे सर्वच काय आहे? ऐक्य ज्ञानाने जो एकच समजतो. उपनिषदांचं सार आहे. कठोपनिषदामध्ये एक श्रुती येते, यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह, अशी ती श्रुती आहे. यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह, याचा अर्थ असा आहे, थोडं सर्वनामात बोलल्यामुळे समजायला कठीण जातं, पण जे ब्रह्मतत्व हे जे आपला जो कार्यकारण रूप देहरूप देहेंद्रिय संघात आहे, आता शास्त्रीय भाषा ही श्रुती आहे, पण त्याचा साध्या भाषेत अर्थ आहे देहेंद्रिय संघात. इंद्रियांचा संघात असलेला देह म्हणजे आपलं शरीर, सर्व प्राण्यांचं शरीर, अजून साध्या भाषेत.
त्याच्या रूपाने काय होत आहे, तेच तत्व भासमान होत आहे. कारण मुळात काय आहे, तम एव भांतम अनुभूती सर्वम. ते आहे म्हणून इतर सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आहेत. इथे कळण्याबद्दल बोलणं चाललेलं आहे. पण भासमान मुळात ते होत आहे, त्याच्यात ते कळणंच आहे. भासमान होत आहे म्हणजे काय, कळतंय ना आपल्याला. सर्व विश्व समजत आहे, कळत आहे. डोळ्यांनी पाहून कळत आहे, कानाने पाहून ऐकून कळत आहे. हे भासमान होत आहे आणि तेच विज्ञान स्वरूप म्हणजे संसार धर्म रहित. म्हणजे पहिले जे भासमान होत आहे मी म्हणालो, ते संसार धर्मरूपासह आहे. म्हणजे साध्या भाषेत विश्वाच्या रूपाने ते आपल्याला भासतंय. पण जे विश्वाच्या रूपाने भासतं आहे, तेच विज्ञानरूप संसार धर्मरहित अन्यत्र आहे. आणि पुढे म्हणतात, यदमुत्र तदन्विह, म्हणजे परमात्म भावात स्थित हे जे निरुपाधिक, जे अन्यत्र आहे, तेच या जगामध्ये नामरूप उपाधीने भासणारे आत्मतत्व आहे, दुसरे काहीही नाही. का सांगितलं मी हे? ही कठोपनिषदातली श्रुती आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सार काढून ठेवलं आपल्यासमोर. साध्या भाषेत काय सांगणं सुरू आहे, हे श्रुती समजायला कठीण गेलं असेल थोडंसं, तर जे निरुपाधिक ब्रह्म आहे, तेच सोपाधिक झालेलं आहे. आणि जे सोपाधिक झालेलं आपल्याला दिसतंय डोळ्यांनी, हे संपूर्ण विश्व, ते दुसरं तिसरं काही नसून ते निरुपाधिक ब्रह्मच आहे. म्हणून तर आचार्यांनी एका ठिकाणी काय म्हटलंय, नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. निर्देश त्याचाच होतोय. ज्या अर्थी मला काहीतरी दिसतंय, ज्या अर्थी मला काहीतरी कळतंय, त्या अर्थी, ज्या अर्थी सर्पाचा भास होतो आहे, त्या अर्थी तिथे रज्जू असलीच पाहिजे. फक्त समस्या कुठे येते, की आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ती ते तत्व बघण्यासाठी बनवलेली नाही आहेत. आणि अखंड मला सारखं काहीतरी बघावंसंच वाटतं. किंवा जी गोष्ट जाणून घ्यायची आहे व्यवहारामध्ये, ती एक तर बघायची असते, ऐकायची असते, स्पर्श तरी करायचं असतं, चव तरी पाहायची असते, गंध तरी घ्यायचा असतो. ह्याच्याशिवाय मला समजतच नाही ज्ञानाचा कुठला एखादा असा विषय असू शकतो. पण हे सगळं करत असताना तिथे ज्ञाता आहे, तिथे ज्ञेय आहे. पण आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ते ज्ञातृज्ञेय विहीन नुसदेची जे का ज्ञान, त्याच्याबद्दल बोलतोय. हे ऐक्य ज्ञान भगवंत म्हणतात आहे, मी माझी विभूती. विभूती सोपाधिक, मी निरुपाधिक. जो निरुपाधिक आहे तोच त्याच्या या योग प्रभावाने, ऐश्वर्य योगाने सोपाधिक झाला. हे विश्व त्यांनी प्रसवलं. पण हे ऐक्य ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. पुढे 108 ओवीमध्ये म्हणतात, म्हणून निशंके येणे महायोगे. म्हणून निशंके येणे महायोगे, मज मीनला मनाचेनी अंगे, एथ संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी झाला. म्हणून जो या भ्रमसंशय रहित ऐक्य ज्ञानाने मनाच्या कामादी वृत्तीने मला भेटला, तो माझ्याशी एक झाला. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, यात संशय घ्यावा लागत नाही. इथं संशय करणे न लगे. इथे मनाच्या कामादी वृत्तीने ही शब्दरचना योग्य वाटत नाही. कामादी वृत्तीने भगवंताला कसं भेटता येईल? उलट निकाम झाल्याशिवाय भगवंत भेटतच नाही. त्यामुळे आपण हे विधान बाजूला ठेवूया. काहीतरी तिथे गडबड झाली असावी, छपाई करताना म्हणा किंवा लिहिताना काहीतरी झालेलं आहे. पण त्याचा अर्थ साधा आहे की मज मीनला मनाचीनी अंगे, बुद्धीच्या आधारे. कोणती बुद्धी? आचार्य आणि शास्त्र संस्कारांनी युक्त अशी बुद्धी. मज मीनला मनाचीनी अंगे.
शास्त्र संस्कारांनी युक्त असं जे मन, बुद्धी, अंतःकरण म्हणूया, त्यांनी, कारण इथे ऐक्य ज्ञानाचा विषय सुरू आहे ना, बुद्धीचा विषय सुरू आहे, हे ऐक्य ज्ञान, पण केवळ बुद्धीच्या पातळीवर नव्हे, अनुभवाच्या पातळीवर. तो काय झाला, तो त्रिशुद्धी झाला, याच्याबद्दल संशय घेण्याचं काहीच कारण नाही. आणि मग असा जो अभेदानी मला जाणतो, असा जो अभेदानी मला जाणतो, म्हणजे या इथे आपला आता विषय नाही सुरू आहे, पण एक गोष्ट मला आठवली की भेदयुक्त भक्ती शिकवणारे अनेक संप्रदाय आज जगामध्ये आहेत, फार प्रसिद्ध आहेत, फार श्रीमंत आहेत, जास्त बोलायला नको. भेदयुक्त भक्ती. आता इथे मी काय वाचतो हे तुम्ही स्वतः ऐकत आहात, आणि मी कोणाच्या ओव्या वाचतोय? प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या वाचतोय. जेव्हा त्या मार्गाला लागलेले मला मराठी महाराष्ट्रीयन लोक दिसतात विशेषतः, तेव्हा मला फक्त कीव येते त्यांची. असं वाटतं की अरे, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहेत, म्हणजे त्या संप्रदायाने काय करावं हा आपल्या चिंतनाचा विषय नाही, पण ते ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहेत असं तुम्हाला वाटतं का? हा साधा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जस्ट आता अभेद विषयावरून मला हे आठवलं. हे म्हणजे काय एका ठिकाणी सांगितलं असं नव्हे, या अध्यायात नव्हे, अनेक अध्यायांमध्ये, अनेक ओव्यांमध्ये हेच सांगितलेलं आहे, अभेद भक्ती. आणि मला जर कोणी भेदभक्ती शिकवत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला ताबडतोब समजायला पाहिजे की इथून दूर जाण्यात माझं काय आहे, हित आहे. बाकी त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे, पण अभेदभक्ती. आणि म्हणून पुन्हा एकदा पुढच्या ओबीत अभेद शब्द आलेला 109 मध्ये, की का जे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी, तयाची भजनाचे नाटी सूती मज. म्हणजे अर्जुना, त्याचे कारण असे आहे की जो अभेद दृष्टीने माझे भजन करतो, त्याच्या भजनाच्या अभिनयात माझा प्रवेश असतो. अभिनयात म्हणजे छंदामध्ये, त्याला जो काय म्हणूया भजनाचा छंद लागलेला आहे, त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात माझाच त्याच्यात प्रवेश असतो. ते जसे करतील व ज्या विभूतीत मला पाहतील, तसे तसे मलाही करावे व व्हावे लागते. काय सुंदर अप्रतिम ओवी आहे. आपली भारतीय संस्कृती आणि धर्म याचं जोरकस प्रतिपादन करणारी ओवी आहे. आता आपल्याला काय शिकवण्यात येतं? ओ यू गाईज इंडियन पीपल, यू आर स्टुपिड. वाय आर वी स्टुपिड? कारण तुम्ही मूर्खासारखी कशाची पूजा करता? झाडाची करता, दगडाची करता, ह्याची करता, त्याची करता. ऐकलंय? अमेरिकेत ऐकायला मिळतं. आणि आपल्याला वाटतं अरे आपण फारच मूर्ख आहोत. उलट सगळ्यात शहाणे आपण आहोत. कारण तो दगड, ते झाड, ती मुंगी, तो ब्रह्मदेव काय आहे? मगाशी शिकलो आपण, सर्व त्याच्याच विभूती आहेत ना. मग आहे ना. मग त्याला फक्त एक विशिष्ट आकार दिला म्हणूनच तिथे फक्त देवत्व आहे का? त्या विशिष्ट आकाराने काय होत आहे? काही नाही, माझ्या अंतःकरणात तो भाव उत्पन्न होतोय की हा राम आहे ना कृष्ण आहे. म्हणून केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय. म्हणजे हा विषय कशाचा सुरू आहे? हा माझ्या भावाचा विषय सुरू आहे. मग एखाद्याचा भाव त्या दगडात असला तर बिघडलं काय आहे? ती भगवंताची विभूती नाहीये? तुम्हाला तो दगड दिसतो, त्याला तिथे देव दिसतोय. आमची जी मूर्ती आहे, आम्ही ज्याला गणपती म्हणतो, राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, अहो त्याच्यात आम्हाला देव दिसतो. अमेरिकन माणसाला दिसेल का एखाद्या? तो काय म्हणेल, हाऊ मच डज दिस वे इफ इट इज गोल्डन आयडॉल फॉर एक्झाम्पल. त्याला तो सोनं, लाकूड असंच बघणार त्याच्याकडे. त्याला त्याच्यात राम नाही दिसणार. म्हणून भगवंत म्हणतात आहे की ते जसे करतील, ज्या विभूतीत मला पाहतील तसे मलाही करावे लागते. म्हणजे ज्या रूपात भगवंताला
आपण भजू त्या रूपामध्ये ते अवतरतात. दासबोधात विषय आहे हा. म्हणूनच दत्तात्रेय कधी 4 हातांचे असतात तर कधी 2 हातांचे असतात. का? कारण त्या रूपामध्ये त्या भक्तांनी तशी भक्ती केली आणि त्याच्या प्रेमाचं आणि भक्तीचं सामर्थ्य, अभेद भक्तीचं सामर्थ्य असं की भगवंत त्या रूपात दर्शन देत आहेत त्याला. त्या सगुण विग्रहाचं त्यांनी ध्यान केलं आणि मग नंतर चित्रकाराकडून चित्र काढून घेतलं किंवा मूर्तिकाराकडून मूर्ती बनवून घेतली. या खांबामध्ये तुझा देव आहे का म्हणून त्यांनी लाथ मारली. झाले ना प्रकट हवे तसे. अर्धा देह मनुष्याचा, धड मनुष्याचं, मुख सिंहाचं. माहिती आहे आपल्याला कोणाबद्दल बोलतोय. कारण त्याला अडचणच नाही आहे. अडचण कशी असेल? सर्वत्र जर तोच व्यापून आहे, सर्व त्याच्याच विभूती आहे, तर जशी आवश्यकता तसं रूप घेऊन तो प्रकट होतो. फार सुंदर उभी आहे. त्याच्या भजनाच्या अभिनयात माझा प्रवेश असतो आणि ते जसे करतील, ज्या विभूतीत मला पाहतील तसे तसे मलाही करावे लागते. पण हे कधी शक्य होतं? ते प्रेम भगवंताचं, ती अभेद भक्ती, स्थिर ज्ञान लक्षण भक्ती. म्हणून आमचे नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे धावतात तुपाची वाटी घेऊन. त्यांना त्याच्यातही देव दिसतो आणि आम्हाला तो मूर्तीत सुद्धा देव दिसत नाही. म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय, अशी माझी अवस्था आहे. म्हणून म्हणतात की पहिले गाईतला देव बघायला शिका. गाईतला देव बघायला शिकलं की मग डुकरातला देव बघता येतो. सुंदर ओवी 109. पुढे 110 मध्ये म्हणतात म्हणून, पुन्हा एकदा अभेद शब्द आलाय. म्हणून अभेदे जो भक्ती योगू. नुसतं भक्ती योगू म्हणता आलं असतं की नाही माऊलींना? म्हणता आलं असतं. म्हणाल्या का माऊली? काय म्हणाल्या? अभेदे भक्ती योगू. म्हणून मी मगाशी म्हणालो, द्वैतरूप भक्ती शिकवणारे अनेक संप्रदाय झाले आज. सुळसुळाट. शिकावं याच्यातून, डोळे उघडावे. म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी. म्हणून अभेद दृष्टीने आचरलेला जो भक्तियोग आहे, हे जे मगाशी म्हणून भगवंत म्हणाले ना, की ज्या विभूतीत ते मला पाहतील तसं मला करावं लागतं, पण केव्हा असा अभेद दृष्टीचा भक्तियोग जे आचरणात आणतायत त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे. त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे. ज्यांनी भक्तीचा बाजार मांडलाय त्यांच्याबद्दल नव्हे. एवढंच बोलतो, पुढे जातो. म्हणून अभेद दृष्टीने आचरलेला जो भक्तियोग आहे, त्या भक्तियोगाने ज्ञानी हा माझ्याशी एकरूप होतो. त्याला काय म्हटलंय खरं? कोणाबद्दल बोलणं सुरू आहे? ज्ञानी भक्त. तयाचे मी माथा मुकुट करी, म्हटलंय ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी. त्याला मी डोक्यावर घेऊन नाचतो, इथपर्यंत भगवंत म्हणाले. तो ज्ञानी भक्त आहे. त्या भक्तियोगाने हा ज्ञानी माझ्याशी एकरूप होतो, याविषयी शंका घेण्याचे कारण नाही. म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू. आता हे नये खंगू आहे ना, करिता ठेला तरी चांगू, त्याच्याबद्दल आता पुढे माऊली बोलते आहे. म्हणजे माऊलीने भाष्य केलंय, त्याचा अर्थ असा की आता साधकावस्थेत असताना, थोडंसं अजून जवळ आलं आपल्याबद्दल बोलणं आहे, की साधकावस्थेत असताना भक्तियोगाचे आचरण करता करताच आयुष्य भानू असता आला गेला. म्हणजे आयुष्य संपलं, साध्या भाषेत मृत्यू आला समजा, तरी सुद्धा कोणतीच हानी होत नाही. ते तर शंका नाही नये खंगू, जे म्हटलंय ना, करिता ठेला तरी चांगू. हानी होत नाही. नाही आपलं काम झालं या जन्मी, आला मृत्यू. कारण काय म्हटलंय? कारण तो योगभ्रष्ट पुन्हा शुची व श्रीमंत कुळामध्ये अथवा ज्ञान्यांच्याच कुळामध्ये जन्माला येऊन उर्वरित भक्तियोगाच्या आचरणाने माझ्याशी एकरूप होतो. आणि ते सांगितले षष्ठी, म्हणजे हे तुला 6व्या अध्यायात समजावून सांगितले
आहे. 6व्या विषय येऊन गेलाय, आपल्याला आठवत असेल तर. कंचिन्नो भयभ्रष्ट. अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय की तो त्या अशा योगभ्रष्टाचं काय होतं? ज्ञान होण्याच्या आधी मृत्यू आला त्याला. भगवंतांचं आश्वासन वचन आहे भगवद्गीतेत 6व्या अध्यायात. प्राप्य पुण्यकृतां लोकान् नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. शुचीनाम श्रीमताम गेहे. गेहे म्हणजे त्या घरामध्ये कोणत्या? हे जे मगाशी इथे वर्णन केलं आहे, अत्यंत शुचिष्मंत श्रीमंत कुळामध्ये जन्माला येतो. आणि त्याहून जो पुण्यवान असतो त्याच्याबद्दल तर म्हटलंय, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. तो योग्यांच्याच कुळात जन्माला येतो. म्हणून तिथे जे मगाशी म्हटलंय ना, अथवा ज्ञान्यांच्याच कुळामध्ये जन्माला येतो, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. दुर्लभतर. मुद्दा एवढाच आहे की एक छान आपल्या सारख्यांना एक आश्वासन मिळतं की काही काळजी करू नका. आता अनेकांचं असतं, आता काय आमचं हत्ती गेला शेपूट राहिलं, म्हणजे काय वय वर्ष 70-75, आता परमार्थ. बरं, हे कशासाठी चाललेलं असं माहिती आहे का? उरलेल्या जीवनातही आम्हाला विषय भोग घेऊ द्या, आम्हाला नावं ठेवू नका. सो दे आर बेसिकली ट्राईंग टू जस्टिफाय व्हॉट दे डिड इन लास्ट 70-75 इयर्स अँड कंटिन्यूइंग द सेम थिंग फॉर द रेस्ट ऑफ द लाईफ. म्हणून म्हणायचं शेपूट राहिलं. बरं, गंमत म्हणजे तेव्हाच परमार्थाचा विषय निघाला कीच हत्ती आणि शेपूट आठवतं. प्रपंच करताना जणू काही अजून हत्तीच आहे असा प्रपंच सुरू असतो. रामकृष्ण हरी. लक्षात आलं असेल काय म्हणायचं आहे. हे कशासाठी बोललो मी? भगवंत म्हणतात आहे असं काहीही नाही आहे. अरे, या आयुष्यात तुम्ही जेवढं कराल परमार्थामध्ये, जितका परमार्थ साधाल, एक गोष्ट सुद्धा त्यातली वाया जात नाही. का? कारण तिथून पुढे सुरुवात आहे. आता मला हे समजत नाही म्हणून तर हा श्रद्धेचा विषय आहे. ते मगाशीच बोललो आपण, परिभावाचेनी हाते माने जया. हा श्रद्धेचा विषय आहे. मला कुठे समजतं मागच्या जन्मीचं माझं कर्म कसं होतं म्हणून मला या जन्मी असा जन्म या कुटुंबात या परिस्थितीत मिळाला. हे मला नाही समजत, पण त्याला समजतं म्हणून तर तो भगवंत आहे. म्हणून तर त्याचं ते ऐश्वर्य योग जो आपला विषय सुरू आहे, त्याचं सामर्थ्य आहे ते. आणि हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे मुद्दा वाया काहीही जात नाही, हे फार मोठं आश्वासन भगवंतांनी 6व्या अध्यायातच आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. छान त्यातनं प्रोत्साहन आपल्याला मिळतं की जेवढी प्रगती, आणि पुन्हा त्याचा विचार करायचाच नाही. आणि त्याचा विचार करणं म्हणजे आपल्या पुढच्या जन्माची सोय करण्यासारखंच आहे. त्यामुळे हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. काळ कमी असेल तर वेग वाढवायचा. काळकामाचं गणित शिकलो आपण. आपल्याला जर वाटत असेल आपल्या जीवनाचा आता उत्तरार्ध सुरू झाला आहे, तर वेग वाढवायचा. परमार्थाशिवाय दुसरं काही नको जीवनामध्ये. पण नाही काम झालं या जन्मात तरी ते वाया जात नाही. हे माऊली म्हणते आहे की ते सांगितले षष्ठी सांगून ठेवलं आहे 6व्या अध्यायात. पुढे 111 क्रमांकाची ओवी, शेवटची ओवी या श्लोकावरची. तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा, साध जाहली तरी परियेसा बोलीचेल. पुन्हा नेहमीप्रमाणे माऊलीने प्रस्तावना करून दिली आपल्याला पुढच्या श्लोकाची, की तोच अभेद कसा आहे हे जाणण्याकरता तुझ्या मनात प्रश्न करण्याचा ध्वनी निर्माण झाला असेलच तरी त्याचे उत्तर सांगतो, ऐक. म्हणजे काय? बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर महाराज हे करतात, आपल्याला माहिती आहे की अर्जुनाचा प्रत्यक्ष प्रश्न विचारलेला नसला तरी त्याच्या मनातला प्रश्न जाणून ज्या अर्थी भगवंत असे बोललेले आहेत त्या अर्थी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणा किंवा त्याचं अंतःकरण जाणून भगवंतांनी ओळखलं की मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, आला असावा, आलेला आहे म्हणा. कोणता? की हा अभेद कसा आहे, तर त्याचं उत्तर मी तुला सांगतो. कोणत्या प्रकारच्या अविचल योगाने तो युक्त होतो,
हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक आहे. मागच्या श्लोकामध्ये काय होतं? सह अविकंपेन योगेन. हा जो अविचल योग आहे, म्हणजेच हे जे अभेदाचं ज्ञान आहे, माऊलींनी आत्ता जे म्हटलेलं आहे, तो कसा युक्त होतो हे सांगण्यासाठी पुढचा 8 क्रमांकाचा श्लोक तो वाचतो. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. पदच्छेद आहे, अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधाः भावसमन्विताः. त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे, मी म्हणजे अहम, संपूर्ण म्हणजे सर्वस्य, जगताचे उत्पत्ती कारण आहे म्हणजे प्रभवः, आणि माझ्यापासूनच म्हणजे मत्तः सर्वांची म्हणजे सर्वम प्रवृत्ती होते म्हणजे प्रवर्तते असे जाणून म्हणजे इति मत्वा, ज्ञानी पुरुष म्हणजे बुधाहा, अनेक ज्ञानी पुरुष, अनेक वचन बुधाहा, हे श्रद्धा प्रेमयुक्त होऊन म्हणजे भाव समन्विताहा काय करतात? माझे भजन करतात. माम भजनते. अभेद भक्तीबद्दल बोलणं सुरू आहे. पुन्हा एकदा वाचून घेऊ. मी संपूर्ण जगताचे उत्पत्ती कारण आहे, माझ्यापासूनच सर्वांची प्रवृत्ती होते असे जाणून ज्ञानी पुरुष श्रद्धा प्रेमयुक्त होऊन माझे भजन करतात. बाकी सगळं बोलण्याच्या आधी हे तर नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल, आपली समस्या काय आहे. हे जे श्रद्धा आणि प्रेमयुक्त, इथेच तर गडबड आहे सगळी. इथेच तर मी नापास होतोय रोज, इतके वर्ष झाले परमार्थ करून सुद्धा. मला वाटतं माझी भगवंतावर श्रद्धा आहे, पण भगवंतावर श्रद्धा आहे, पण त्यांनी माझ्या जीवनामध्ये जे जे ठेवलेले आहेत प्रसंग सुखदुःखाचे, ते मला मान्य नाहीत. कसं वाटतं ऐकायला? म्हणजे याला काय म्हणतात शुद्ध मराठीत? कंडिशनल श्रद्धा झाली. श्रद्धेमध्ये कंडिशन. कसं वाटतं ऐकायला? श्रद्धा आहे, पण कंडिशनल आहे. माझ्या मनासारखं सगळं घडलं तर तुझ्यावर श्रद्धा आहे, तर मग जगात देव आहे, सगळं मान्य. म्हणजे झालो की नाही नापास मी. आणि त्या श्रद्धा नावाच्या नाण्याची दुसरी बाजू प्रेम आहे, त्याचीच तिसरी बाजू शरणागती आहे. आणि बाजू म्हणणं सुद्धा एका दृष्टीने चुकीचं आहे, कारण श्रद्धा म्हणजेच प्रेम, म्हणजेच शरणागती, म्हणजेच भक्ती. आणि त्यांनी युक्त होऊन भजन करणं. आणि म्हणून त्या बुधाहा म्हणजे ज्ञानीपुरुष जे म्हटलेले आहेत, त्यांच्यात मी बसत नाही. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, समर्थ म्हणतात. बहुत पावले, पण मी नाही ना त्याच्यामध्ये. कारण अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. मी अहंता सोडायलाच तयार नाही आहे. अहंता आणि ममता, अहंता आणि ममता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड माझा कार्यक्रम अहंतेचा आणि ममतेचाच सुरू आहे. जे अनुकूल त्याच्यावर ममत्व, जे प्रतिकूल त्याच्यावर ममत्व नाही. म्हणून द्वेष, आसक्ती आणि द्वेष, रागद्वेष चालू आहे की नाही कल्पना करा. आपापल्या जीवनाचा विचार करा. रोज सकाळी उठल्यापासून हेच तर चाललेलं आहे आपलं. आणि अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले. बहुत पावले उत्तम पदे, म्हणून इथे सुद्धा बुधा हा म्हटलेला आहे. आहेत, अनेक आहेत, असं नाही एकच आहे कोणीतरी, पण मी त्याच्यात निश्चित नाही. म्हणून म्हटलं बाकी तर विचार करूच या श्लोकाचा, पण सगळ्यात महत्त्वाचं काय शिकायचं आहे आपल्याला? साधनाभिमुख परमार्थ. अरे श्रद्धा, प्रेम, शरणागती, देवाचे जे मनोगत, त्याची माझे उचित. अखंड तेच बोलणं चाललेलं आहे. कारण सारखं तिथेच येऊन मी धडपडतो आहे की माझी
एक प्रारब्ध नावाची त्याची जी व्यवस्था माझ्या बाबतीत, म्हणजे एक मी जो जीव आहे त्याच्या बाबतीत जी आहे, ती मी जोपर्यंत शांतपणे मान्य करत नाही, तोपर्यंत माझी भगवंतावर श्रद्धा आहे या म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही. अहम सर्वस्य प्रभवो. बरं, बोलतो कोण आहे? हे एक महत्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की श्रीकृष्ण उवाच असं आहे का कुठे? अर्जुन उवाच आहे. श्रीकृष्ण उवाच आहे का? नाही. मग काय आहे? भगवान उवाच. त्यामुळे इथे जेव्हा अहम म्हणतात आहे, त्या अहमचा अर्थ परम ब्रह्म वासुदेवाख्यम असा त्याचा अर्थ आहे, की मी वासुदेव नामक परब्रह्म. आचार्य बोलतात आहे, बरं, मी नाही, माझी काय बुद्धी आहे. आचार्य बोलतात आहे, आणि आचार्य बोलतात आहे हे सांगताना मला विशेष आनंद होतोय. कारण आचार्य म्हटलं की ज्ञानलक्षणा भक्ती, पण इथे आचार्य स्वतः म्हणतात आहे काय, मी वासुदेव नामक परब्रह्म, परम ब्रह्म वासुदेवाख्यम. ते परब्रह्म खरं आपल्याला माहिती आहे कसं आहे, निर्गुण, निराकार, निर्वयव, निरवधी, अप्राण, अजिव्ह, अनेत्र. त्याला नाम असेल का? नाही. पण इथे खास करून आचार्य म्हणतात आहे वासुदेव नामक परब्रह्म. सोपाधिक आणि निरुपाधिक दोन्ही दाखवून दिलेले आहेत. सोपाधिक भाषेत बोलायचं झालं तर हो, माझं नाव वासुदेव आहे, वसुदेवाचा पुत्र वासुदेव, श्रीकृष्ण, भगवान श्री गोपाल कृष्ण. म्हणून इथे अहमचा अर्थ तो आहे. आणि हे जे प्रवर्तते आहे, कारण अहम सर्वस्य प्रभवो, प्रभव असा शब्द आहे आपल्या काय म्हणतात विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा तो शब्द येऊन जातो. शब्द म्हणजे हा जो प्रभव हे जे नाम आहे भगवंताचं, विष्णूंचं नाम आहे प्रभव. कारण प्रभवती अस्मात इति अशी त्याची व्युत्पत्ती आहे बरं का. प्रभवती अस्मात इति, अस्मात त्याच्यापासून, ज्याच्यापासून हे सर्व विश्व निर्माण झाले, ते जगत कारण परब्रह्म म्हणजे प्रभव. 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपलं माझं काय नातं या जगाशी सांगणार एक सुंदर श्लोक आपण अभ्यास केला होता. पुन्हा गंमत तीच आहे ना, झाला 9वा अध्याय, काय संबंध, तो झाला, संपला, आटोपला, उरकला, आता 10व्याबद्दल बोला. हीच तर समस्या आहे आमची. गतिर्भरता प्रभू साक्षी, फार सुंदर श्लोक होता तो. त्याच्यात हे येऊन गेलेलं आहे सगळं 9व्या अध्यायात प्रभव. कारण तिकडे सुद्धा काय शिकलो आपण, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हे तू नानेन कौंतेय जगद परिवर्तते. तिथेही परिवर्तते शब्द वापरलेला आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते, प्रसवते, चर आणि अचर. मी तिथेच सांगणं चाललं आहे की सर्वस्य प्रभवो. पण प्रभव तर समजलं, आता मत्त सर्व प्रवर्तते. प्रवर्तते म्हणजे स्थितीनाश क्रिया, फलोपभोग लक्षणम विक्रिया रूपम. म्हणजे प्रभव आपण बघितलं म्हणजे या जगताची उत्पत्ती त्याच्यापासून आहे, या जगताची जी स्थिती आज आहे तीही त्याच्याचमुळे आहे, नाश एक दिवस होणार आहे तोही तोच करणार. आणि या ज्या सर्व क्रिया आणि कर्म फल उपभोग रूप विकारमय जे सर्व जगत आहे, जे क्रियाशील होतं, ते सुद्धा कोणामुळे? त्याच्याचमुळे. अजून साध्या भाषेत बोलतो म्हणजे जास्त चांगलं समजेल, माझी बुद्धी, माझं अंतःकरण ज्याच्यामुळे कार्यान्वित होतं, इट गेट्स ॲक्टिवेटेड, पॉवर्ड बाय, आजची भाषा बोलतो म्हणजे अजून चांगलं कळेल. म्हणून तो बुद्धी जड आहे हे समजतच नाही आपल्याला लवकर. माझी बुद्धी, माझं अंतःकरण, माझा देह, हा, ह्या ज्या आजूबाजूला मला वस्तू दिसतात आहेत, लाकूड असो, भिंत असो, अजून काही असो, लॅपटॉप असो, हे जितकं जड आहे तितकं ते जड आहे हे समजतच नाही. कारण इट इज ऑलवेज ॲक्टिवेटेड. ॲक्टिवेटेड आजचा भाव मी शब्द वापरला, इथला शब्द आहे प्रवर्तते.
प्रवर्तते. त्याच्या अधिष्ठानावरती ते कार्यप्रवण होत आहे. मराठीच बोललो मी, पण आजकाल हेच संस्कृतसारखं वाटायला लागलं आहे, म्हणून मग कधी कधी शुद्ध मराठीत बोलावं लागतं. पॉवर्ड बाय वगैरे. त्याच्या अधिष्ठानावरती ते कार्य प्रवृत्त होत आहे, कार्य करण्यास समर्थ होत आहे. म्हणून म्हटलंय मत्तः मत्तः सर्व प्रवर्तते. त्यामुळे जगताचं उत्पत्ती कारण मी आहेच आणि माझ्यापासूनच सर्वांची प्रवृत्ती सुद्धा आहे. आणि इतिमत्वा असे जाणून हा जो ज्ञानी पुरुष आहे, बुधा ज्यांना म्हटलेला आहे, ते काय करतात तर भाव समन्विता भजन्ते. अन्वय करून घेतोय आपण थोडासा श्लोकाचा. भाव समन्विता भजन्ते. भाव समन्विता भजन्ते म्हणजे परमार्थ तत्व अभिनिवेश तेन संयुक्ता भाव भावना. परमार्थ जे तत्व आहे, परब्रह्म जे तत्व आहे, भगवंताचं जे स्वरूप आहे, अभिनिवेश म्हणजे परमार्थ तत्वाच्या या धारणेने युक्त, त्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड ती धारणा असते. काय? अरे ह्या ज्या सर्व विभूती दिसतात आहेत ना मला डोळ्यांनी, त्या सर्व त्या भगवंताच्याच विभूती आहेत. म्हणजे या ज्या सर्व गोष्टी मला दिसतात आहेत, सर्व चर अचर सर्व, ही त्याची विभूती आहे. माझ्या सकट हे महत्त्वाचं आहे, नाही तर अभेद शब्दाला बाधा निर्माण होईल. कारण पुन्हा या सर्वांपासून मी वेगळा असा विचार केला तर झालं, साध्या भाषेत बोंबललं ना अभेद. दोन जरी आले तरी अद्वैताला धक्का आहे. मग दोन येवो का 200 येवो का 2000 येवो की 20,000 येवो की अनंत येवो, द्वैत आलं की अभेद बिघडलं, अभेदत्व बिघडलं. म्हणून परमार्थ तत्वाच्या धारणेने युक्त अभेद भक्ती अंतःकरणामध्ये त्यांनी धारण केलेली असते. आणि तसं ते त्या धारणेने ते काय करतात, ते भजन म्हणजे चिंतन करतात, किंवा ते करणारे बुद्धिमान म्हणजे बुधा. भजन आपल्याला काय आठवतं भजन म्हटलं की? टाळ, मृदुंग, पेटी, हार्मोनियम शुद्ध मराठी. अजून महाभाग असतील तर डॉक्टर काका म्हणतात तसं पोशाख, समोर कॅमेरा टीव्हीचा, त्याच्याशी आम्हाला भजन म्हणताच येत नाही. आमची भजनाची व्याख्या ही भजनाची व्याख्या नाही आहे. भजनाच्या व्याख्या भजन या शब्दामध्ये जो संस्कृत धातू आहे भज, भजणे, चिंतन, ज्ञानलक्षण भक्तीबद्दल बोलणं सुरू आहे अखंड त्या. कारण भजन आपण कोणाचं करतो, आपलंही भजन सुरूच असतं बरं का. आपण त्याला भजन म्हणत नाही, फक्त एवढंच. आपलं अखंड भजन, माझं तरी हेच सुरू असतं, काय फक्त विषयांचं भजन सुरू असतं. आणि या ज्ञानाचं आणि त्या संतांचं काय झालेलं असतं, विषय त्यांचा तो झाला नारायण. नारायणच विषय झाला, त्यामुळे ते नारायणाचं भजन करतात आणि मी विषयांचं भजन करतो. भजन दोघंही करतात. मी का बरोबर बोललो हे? भजन शब्दाचा अर्थ कळावा म्हणून. अखंड मी ज्याचं चिंतन करतो, अखंड ज्याचं मला प्रेम आहे, अखंड मी ज्याचा विचार करतो, अखंड ज्याच्या प्राप्तीसाठी मी धडपड करतो, त्याचं मी भजन करत असतो, त्याला म्हणायचं भजन. आता विषयांची आपण काय आरती ओवाळतो का? नाही. पण भजनच सुरू आहे विषयांचं, कारण सकाळी उठल्यापासून ती धडपड सुरू आहे. कारण जितके विषय जास्त तेवढं सुख जास्त, असा बावळटपणा माझा अजूनही सुरू आहे इतकं परमार्थ शिकल्यानंतर. आणि मग त्यातनंच ते विकारांची निर्मिती आहे. कारण मला हवं तेवढं, हवं तसं, हवं तेव्हा मिळतात का गोष्टी, नाही मिळत, मग क्रोध येतो. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधोभिजायते. आहे गाडी सगळी माहिती आहे आपल्याला. मुद्दा भजन करतो म्हणजे तो चिंतन करतो, म्हणून त्याला बुद्धिमान असं म्हटलेलं आहे. श्रद्धा प्रेमयुक्त होऊन भाव समन्विता, परमात्म तत्वाच्या त्या धारणेने युक्त अंतःकरणाने भजन करतो आहे. म्हणून तर प्रेम आहे भगवंताबद्दल. कारण भगवंताचं जर स्वरूप कळलं तर का नाही हो प्रेम निर्माण होणार.
जेव्हा कळेल मला, तेच तर समस्या माझी तीच आहे ना, अजूनही एकदेशीच भक्ती करतो मी. देवळात गेलो की भक्ती सुरू, देवघरात गेलो की भक्ती सुरू. अरे पण माझा श्वासोच्छवास जो सुरू आहे प्रतिक्षणी, जो मी करतोय का जाणीवपूर्वक, नाही तरी तो होतोय का नाही? होतोय. माझ्या अंतःकरणातले ते 20 भाव आपण बघितले होते, ते असो, माझा होणारा श्वासोच्छवास असो, मी रात्री जेवून छान झोपतो, सकाळी उठलो तर अन्न पचलेलं असतं, कोण पचवतंय? इतका माझा आणि भगवंताचा प्रत्येक क्षणी संबंध आहे खरं. शुद्ध मराठीत सांगतो, ही हॅज सच अ सिग्निफिकंट रोल टू प्ले इन माय लाईफ. अजून शुद्ध मराठीत दुसरं वाक्य, देर इज नो वे वी कॅन रन अवे फ्रॉम हिम इवन इफ यू विश सो. वेअर विल यू रन? कुठं पळणार त्याच्यापासून? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच, तेच तर आपण शिकतोय. आणि तो माझ्या या देहामध्ये असा अभिव्यक्त होतोय. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. पण माझं लक्ष देहाकडेच आहे. त्याच जे चैतन्य तत्व व्यापून आहे, जे परब्रह्म तत्व व्यापून आहे, त्याच्याकडे लक्षच नाही आहे. आणि ते तत्व मात्र स्वतःच्या अस्तित्वाचं स्मरण प्रतिक्षणी मला करून देत आहे. मी आहे, मी आहे, मी आहे, मी आणि आहे. बोधृता अहंतयो हेतु. इतका जवळ आहे परमेश्वर आपल्या. ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं परमार्थ तत्वाच्या धारणेने युक्त असलेलं भजन. हे आहे त्याचं महात्म्य. श्रद्धा प्रेमयुक्त होऊन माझे भजन ते करतात. 112 क्रमांकाची ओवी, पहिली ओवी आहे या श्लोकावरची. 1-2 ओव्या होतील कदाचित आपल्या. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा. आता हा जो श्लोक आहे आपण बघितला 8 क्रमांकाचा, अहम सर्वस्य प्रभवो. हे जे प्रभव म्हणजे माझ्यापासून या जगताची उत्पत्ती झाली असं भगवंत म्हणाले. आपण अर्थ बघितला प्रभवाची, प्रभव शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा आपण बघितली. पण सांगणं काय सुरू आहे शास्त्रीय भाषेमध्ये, की अहम सर्वस्य प्रभव याच्यामध्ये उपाधी प्राधान्याने भगवंत या जगताचं उपादान कारण आहे. थोडी शास्त्रीय भाषा झाली. म्हणणं म्हणणं पाहिजे ना सगळे, तरी सगळं समजणारं बोललो तर मग काही मजाच नाही. न समजेल असे बोललो पाहिजे की नाही थोडंसं. गमतीचा विषय. शास्त्रीय मांडणी शास्त्राच्याच पद्धतीने करावी लागते. पण विषय हा सुरू आहे की अहम सर्वस्य प्रभव म्हणजे उपाधी प्राधान्याने भगवंत उपादान कारण आहे. कारण उपादान कारण म्हणजे जसं शिकलोय आपण, आठवत असेल सगळं, मातीचं मडकं आहे. माती हे मडक्याचं उपादान कारण आहे. न माहीत नसेल तर आता समजायला सोपं झालं. माती मडक्याचं उपादान कारण आहे, सोनं अलंकाराचं उपादान कारण आहे. तसं भगवंत जगताचं उपादान कारण आहे. पण भगवंताला जर थेट उपादान कारण म्हटलं तर तो विकारी ठरतो. पण तो विकारी नाही, तो तो निर्विकार, मगाशीच आपण पाहिलं, तो तसाच आहे. आणि म्हणून उपाधी प्राधान्याने असा शब्द वापरला. म्हणून मगाशी मी म्हणालो मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, 9वा अध्याय. ती जी प्रकृती, जिला माया म्हणतात, ती जी त्याची शक्ती, तिला तो अधिष्ठान पुरवतो आणि तिच्या माध्यमातून तो उपादान कारण होतो. तो तसाच निर्विकार आहे हे सांगण्यासाठी इथे उपादान कारण सांगितलेलं आहे. आणि मत्त सर्वम प्रवर्तते ह्याच्यामध्ये निमित्त कारण तो होतो. सर्वांचं कसं निमित्त कारण होतो? जसा सूर्य होतो. सूर्यप्रकाशाशिवाय एक व्यवहार आपण करू शकत नाही. पण सूर्याचा काय सहभाग असतो सांगा आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये? त्याच्याच प्रकाशात कोणी पाप करताय, त्याच्याच प्रकाशात कोणी पुण्य करताय.
सूर्याचा सहभाग काय आहे? पण त्याच्याशिवाय शक्य आहे? नाही. अगदी त्याप्रमाणे प्रवर्तते इथे जे आहे, मत्तः सर्वं प्रवर्तते, हा भाव आहे, हा आशय आहे त्या शब्दाचा. निमित्त कारण आहे तो. त्यामुळे तोच उपादान कारण आहे, तोच निमित्त कारण आहे, तोच सर्व हे प्रसवलं आहे, म्हणजे तोच हे सर्व झालेलं आहे. म्हणजे ह्यात भगवंत आणि ही सृष्टी याच्यात काय आहे? अभेद आहे. यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह, ही जी कठोपनिषदातली श्रुती आपण बघितली, म्हणजे थोडक्यात सांगणं काय चाललेलं आहे? तोच उपादान कारण आहे, तोच निमित्त कारण आहे आणि तोच या सृष्टीपासून अभिन्नही आहे, म्हणून त्याला अभिन्नो निमित्त पादान कारण असं म्हणतात. अभिन्नो निमित्त पादान कारण भगवंतच आहे आणि हेच ज्ञान आहे. ही श्रद्धा, त्याच्यातनंच प्रेम निर्माण झालेलं प्रेम, त्याच्यातनंच निर्माण झालेली शरणागती भगवंताबद्दल. त्यांनी ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे जे संतांचं सांगणं आहे ना, त्याचं गांभीर्य ह्या तत्त्वज्ञानाशिवाय समजतच नाही. आता स्थूलदृष्टीने तर आपण फर्स्ट थिंग वी डू, वी जस्ट रिजेक्ट दॅट काइंड ऑफ शुद्ध मराठीत फिलॉसॉफी. ठेविल्यानंतर तैसेचे राहावे, हो, पण याचा अर्थ देहरी खाटल्यावर असं नाही सांगणं चाललं आहे. याचा अर्थ एवढंच सांगणं सुरू आहे, तुझं कर्तव्य तू पूर्ण करायचंच आहे, ते केल्यानंतर ठेविल्यानंतर तैसेचे राहावे. आणि ते तसंही राहावंच लागतं. फक्त चित्ती असू द्यावे असमाधान, हा माझा कार्यक्रम सुरू असतो दिवसभर. कारण मान्य नाही त्यांनी मला जसं ठेवलं आहे तसं. मुद्दा श्रद्धा आणि प्रेम त्याच्याशिवाय निर्माण होत नाही. असा हा संपूर्ण 8व्या श्लोकाचा सुंदर आशय, भाव आणि भगवंताचं जगताशी असलेलं अभिन्नो निमित्त पादान कारण, हा जो संबंध, कारण हे संपूर्ण विश्व काय आहे, त्याचं कार्य म्हणजेच त्याच्या विभूती आहेत, त्या सर्व त्याच्या विभूती आहेत आणि त्या त्याच्या आहेत, म्हणून तो अभिन्न निमित्त पादान कारण. त्याचा कसं आहे हे आपण समजून घेतलं. ओवीला मी सुरुवात केली होती खरं 112, पण वेळ नाही आहे. 2 मिनटं राहिली आहेत, ती आपण भजनासाठी ठेवूया आणि आज आपल्या अभ्यासाला इथे विराम देऊ. 111 क्रमांक इथपर्यंत आपला अभ्यास झाला ओवींचा आणि 8व्या क्रमांकाचा श्लोकही झाला. पुढच्या आठवड्यात त्याच्या या श्लोकावरच्या ओव्यांचा अभ्यास करूया. आणि आजचं हे चिंतन, आपला अभ्यास, हे सर्व भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करू आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.